लाहौल विला कुव्वत, लाहौल विला कुव्वत, ये क्या हो रहा है? हमने अपनी पूरी जिंदगी इबादत इलाही में बिता दी, नमाज में बिता दी, और अब अब्बू जान, आपने आपकी सेहत खराब करने की ठान ली है क्या? इतना गुस्सा आपकी सेहत के लिए ठीक नहीं है। हम गुस्सा नहीं करें तो और क्या करें? हमारा रोम रोम गुस्से से सुलग रहा है। अब्बू, कि नामुराद मुकर्रब खान अपने आप को समझता क्या है? क्या दिखाया था अपने आप को और क्या पाया? उससे पूछो, उस नामुराद से पूछो कि पनालगढ़ अब तक हमारे कब्जे में क्यों नहीं आया। सब्र कीजिए अब्बू जान। क्या सब्र कीजिए, सब्र कीजिए? अब तो ऐसा लगता है कि सब्र भी हमारा मजाक उड़ा रहा है। अब तो ऐसा लगता है कि जो हमसे मिलने आता है, हमारे साथ काम करने आता है, वो सब के सब खिलवाड़ कर रहे हैं, मजाक कर रहे हैं, धोखेबाज है सब के सब। नहीं अब्बू जान, इतने बुरे वक्त में हमने मोतिया लुटा दी, अशरफिया भरे संदूक लुटा दिए, और भरे में क्या मिला हमें? क्या मिला बदले में हमें? नुकसान। ऐसी बात नहीं है अब्बू जान। खामोश। मुराद मुकर्रब खान, क्या नाटक दिखाया था उसने? कस्में खाई, यकीन दिलाया, बीड़ा उठाया, क्या नतीजा निकला? वो भी वैसा ही निकला जैसे बाकी के सब थे। पेड़ चावल में खिचड़ी पकाने वाला नामुराद। हम तो वापस जाना चाहते थे, इसने हमें रोक दिया। कोई है वहां पे? कोई है? हमें ताकीद भेजनी है, खलीता भेजना है। अब्बू जान, हमारी बात सुनिए। मुकर्रब खान आपकी बहुत इज्जत करता है, वो तो आपको खुदा मानता है। हमें कोई खुदा बनने का शौक नहीं है शहजादी, हम बादशाह हैं, बस हमें बादशाह ही रहने दो। क्या लिखो? लिखो, ये सब हमारी बर्दाश्त के बाहर है। अरे लिखो, लिखो। बड़ी बड़ी बातें। शंभू राजे कुठे आहेत? मातोश्री, राजे पन्हाळगडावरून विशाळगडाकडे गेले होते। विशाळगडावर अचानक? जी मातोश्री, गडाची डागडुजी करायची होती। नाही केली तर मग या पाऊस काळात मोठी हानी होईल, म्हणून मग डागडुजी करायचं ठरलं आहे। ते बरं आहे। विशाळगडाची नजर खाली शिरकाणावर राहते, त्यामुळे खालच्या प्रदेशावर धाक राहतो। परंतु राजे गडावर थांबलेच नाहीत, ते पुन्हा पन्हाळगडी आले। पुन्हा पन्हाळगडी आले? जी मातोश्री। एवढी काय तातडी होती? काही फितवा झालाय असं समजतं आहे। फितव्यांचं जणू पेव फुटलंय। काय करायचं? आमच्या लेकराची तेवढी धावपळ होते। कोणाची फितुरी? बरेच जण आहेत। जवळचे आहेत? हो, जवळचे आहेत। असं म्हणून तुम्हाला पन्हाळगडास बोलावून घेतलंय? विशाळगडास बोलावलं आहे। पण राजे तर पन्हाळगडास? ते निवाडा करून येतील तिकडे। आम्हाला आता निघायला पाहिजे। या मग। तसंच तातडीचं असल्याशिवाय तुम्हाला बोलावणार नाही। तातडीचं म्हणजे हल्ली कवी कलश आणि शिर्के यांच्यात मोठाच वाद सुरू झालाय। कदाचित तो थांबवण्यासाठी किंवा मध्यस्थी करून आपल्या माणसांना शांत करण्यासाठी आम्हाला बोलावलं असेल। असेल। आम्ही तर ऐकलंय, शंभू राजेंच्या भीतीनं बरेच शिर्के सरदारांनी शिरकाण सोडले म्हणून। ते आता तिथे गेल्यावरच खरं खोटं समजेल।
तेही खरंच आहे म्हणा. निघाल्यावर प्रवास करताना सावधगिरी बाळगा. गनीम आत यायची धडपड करतोय. औरंगजेबानं तशी पथकही तयार केली आहेत. हुशार राहा. इतनी फौज, इतनी अशरफिया आलमगीर ने लुटा दी है. नतीजा क्या है? एक कदम भी आगे नहीं बढ़ सके. शाही खजाना लुटाने की भी हद होती है और वो हद तुम पार कर चुके हो. सब्र की इंतहा हो गई है. अब तुम वापस हैदराबाद लौट जाओ. हम दिल्ली लौट जाना चाहते हैं. तुम जैसे निकम्मे सरदार के भरोसे हम वक्त बर्बाद नहीं कर सकते. और हाँ, तुम्हारी मनुष्य शक्ल मुझे कभी मत दिखाना. तुम्हारे नाम तक से मैं बेजार हो गया हूं. आलमगीर औरंगजेब. अरे देवा, आता काय होणार? मुझे तो कुछ समझ में नहीं आ रहा है. एक तरफ कुआं और एक तरफ खाई दिख रही है मुझे. बादशाह सलामत तो बड़े नाराज हो गए हैं, लेकिन ये सब ठीक हो गया इंशाअल्लाह. अहो काय ठीक होईल? बादशाह सलामत वापस निघाले तर ऐकलं नव? हो ऐकलं. म्हणजे बादशाह गेला का आमची अवस्था आगीतून फोफाट्यात अशीच होणार. कान्होजी तर मिळालाच म्हणून समजा. ऐसा कुछ नहीं होगा कान्हो जी. डरो मत. आज भी हमारा मक्कारी पर भरोसा है. वो हमें जीत देगी. अहो जीत मिळाली नाही मिळाली तर तुम्ही जाल निघून. बादशाह नाही म्हणला तर जाल हैदराबादला. आम्ही कुठं जायचं? ताणून मार त्याला आम्हा समजाना. नाही नाही ते काय नाही. तुम्ही कुठं जायचं नाही. जी हुजूर, तुम्ही जाऊ नये, नाहीतर आमच्या सारख्यांचे हाल होतील. सोचो हसाब सोचो. कान्हो जी, काजी, मुझे एक रास्ता नजर आया है. कौन सा रास्ता? हम संभा पर जानलेवा हमला करेंगे, चाहे हमारी जान जाए या संभा की. आमच्याकडे खबर घेऊन येणाऱ्या खबरगिराचं नाव काय? महाराज, ते राघोजी पंताने विचारलं पाहिजे. दप्तरात नोंद असेल, माहिती घे. काही झालं तरी आम्हाला नाव समजलं पाहिजे. आणि काय गडबड होणार होती इथे? येऊन पाहतो तो गड शांत आहे. या तुम्ही. राजन, वरवर दिसायला जरी गड शांत असला तरी पन्हाळगड शांत नाही. मतलब? आपण येण्या अगोदर इथं फार मोठं वादळ येऊन गेलंय. छंदोगामत जे असेल ते स्पष्ट सांगा. जी राजन. राजन, आम्ही मलकापूरहून तुमच्याकडे यायला निघालो. आमची पाठ पन्हाळगडाकडे होताच पन्हाळगडावर कारस्थानांची काकड आरती सुरू झाली. सकाळपासून खलबतानं जोर धरलाय. खलबत? कोणाची खलबत? औरंगजेबाच्या हितासाठी मुकर्रब खानाची खलबत. मुकर्रब खानाची खलबत? कोणाबरोबर? राघव अनाजी आणि प्रल्हाद पंत यांच्या बरोबर. नाही कविराज, प्रल्हाद पंत तर आमचे विश्वासू आहेत. जी, पण विश्वासूच खलबत करताय. काय खलबत होत? राजन, आपण प्रत्यक्ष किल्लेदाराकडनंच ऐकावं. किल्लेदार, किल्लेदार, कसलं खलबत सुरू होतं? काय झालं गडावर? महाराज, कविराज मलकापूरहून रायगडास गेल्यानंतर खलबत्ता सुरुवात झाली. त्यातूनच एक कारस्थान पुढे आलं. कारस्थान?
कोण कोण होते या कारस्थानात? राघव अनाजी, प्रल्हाद पंत आणि कान्होजी शिर्के. आणखी कोण होते? आणखी होते. थोडा तपास केला की नावं सापडतात. पण महाराज, पन्हाळा मुकरब खानला देताना तो त्याला आपण दिला नसून मुकरब खानने तो स्वतः कलागत केलाय असा बनाव आणायचा आणि खोटी लढाई दाखवायची ठरली. पण तुम्ही होतात की एवढे मातब्बर निष्ठावंत? आम्हाला त्यांनी ठार मारण्याची योजना आखली होती. म्हणजे आम्ही फितूर होऊन गड मुकरबला देताना सापडलो म्हणून आरोप ठेवायचं आणि मारायचं. कारण त्यांची खेळी आपल्या लक्षात येऊ नये म्हणून. तोपर्यंत एक विश्वासू माणूस रायगडावर पाठवून कविराजांना खबर द्यावी. खबर तुम्हाला सांगायची नाही, तर कविराजांना परस्पर इकडे आणायचं. कारण कारण कवी कलश डोईजड झाले, त्यांना इथे आणून ठार मारायचं. असं म्हणजे पन्हाळगड शत्रूच्या ताब्यात द्यायचं. गड जातो ते स्वराज्याचं एक नुकसान, आणि कविराजांना ठार करायचं म्हणजे दुप्पट नुकसान, भरून न येणार. महाराज, जगदीश्वराच्या कृपेने तुम्ही स्वतः इथे आला म्हणून कट बाळगळला, नाहीतर सारं संपलं होतं. कविराज, जे ऐकतो आहोत ते भयंकर आहे, सहन करण्याच्या पलीकडचं आहे. किल्लेदार, प्रल्हाद पंत, राघव अनाजी आणि या कटात जे जे सामील होते त्या सगळ्यांना गिरफ्तार करा आत्ताच्या आत्ता. गिरफ्तार कराय ना. रायप्पा, काय करतोय हे? जे ऐकलं ते. मी न्यायाधीश आहे स्वराज्याचा. काय करायलाच ठरलंय. राघव अनाजीला काढण्या लावा. काढण्या लावाय ना. याचा परिणाम चांगला होणार नाही रायप्पा. तुम्ही म्हणताय, पण एवढं सोपं नाही. शंभूराजेंवर हल्ला करणं. क्यों? लय अवघड काम है. लेकिन इसमें हर्ज क्या है? हम सिपाही है, सर हथेली पर लेकर घूमते हैं हम. क्यों काजी साहब? बात तो सही है. काय बात सही नाही? तसही यात सामील व्हायला मला जरा जमल असं वाटत नाही. कान्होजी, कान्होजी, आता काढता पाय घेऊ नका. साथ दो साथ. काय साथ द्या? फुकट मारायची लक्षण. कान्होजी डरते हैं संभा से. तसं समजा. हमारे होते हुए तुम्ही अजून संभाला ओळखत नाही. छावा म्हणतात त्यासनी. म्हणत असतील, उसमें हमें क्या है? काजी साहेब सांगा. इसळलेल्या वाघाला उभा फाडतात ते. क्या ये सच है काजी? जी हुजूर, ये सच है. यानी एकदा काय अनेकदा वाघाबरोबर कुस्ती खेळले. वाघाबरोबर. हाँ, शेर के साथ कुश्ती खेलना बड़ी बात हो सकती है, लेकिन हम उसे बड़ी बात नहीं मानते. हम हमला जरूर करेंगे. एवढं सांगून पटत नाही म्हणल्यावर काय बोलावं? तुम्हें हमारा साथ देना होगा. नाही साथ आहे, लक्षात ठेवा. सापडलो नव मग थेट मरत. वाचण्याची काय बी गुंजाईश नाही. प्रल्हाद पंत आरोप मान्य आहेत. महाराज, क्षमा असावी. चुकलं माझं. मी पाया पडतो तुमच्या महाराज. कशाबद्दल? महाराज, चूक झाली माझ्याकडून. प्रल्हाद पंत, तुम्ही स्वराज्याचे न्यायाधीश होतात. तुम्ही म्हणाल ती पूर्व, तुम्ही द्याल तो न्याय होता. आणि आज तुम्हीच बंद फितुरीत अडकलात. एवढी वर्ष ज्या स्वराज्याचं नमक खाल्लं तेच स्वराज्य औरंगजेबाच्या दावणीला बांधायला निघाला. क्षमा करा महाराज. पण या कटाचा खरा करता कराविता हा राघव अनाजी आहे. त्याच्याकडे कशासाठी बोट दाखवत आहात? तो तर आहेच. कदाचित त्याला त्याच्या वडिलांचा सूड घ्यायचा असेल म्हणून तो या कारस्थानात सामील झाला असेल. पण तुमचं काय?
तुमचे पिताश्री निराजीरावजी एक उत्तम माणूस, उत्तम मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. मुळापोटी केरसुणी जन्माला यावी तसं झालं तुमचं. नाही महाराज, क्षमा करा. तुम्ही पन्हाळगडावर मुकर्रब खानाला बोलावलं, त्यासाठी शिर्क्यांना भरीस पाडलं. काय केलं प्रल्हाद पंत हे? ज्यांनी स्वराज्याची बागा जाळली त्यांनाही आम्ही सोडणार नाही. ज्यांनी स्वराज्याची बागा जाळली आणि जे पन्हाळगडाच्या कटात सामील होते त्यापैकी कोणालाही माफी नाही. कविराज. जी राजन. शिरकाण हस्तगत करा. जे जे यात आघाडीवर होते त्या सगळ्यांना गिरफ्तार करा. ताणून धरा. लपून बसले तर ओढून बाहेर काढा. पण कोणालाही दया माया दाखवू नका. आणि या राघो अनाजीस देहदंडाची शिक्षा द्या. महाराज माफी माफी द्या. चुकलो. चुकला तुम्ही नाही, चुकलो आम्ही. तुमच्या वडिलांनी अनाजी दत्तोंनी स्वराज्यद्रोह केला होता तेव्हाच तुमच्या घरादारावरून नांगर फिरवायला हवा होता. जास्त तुम्ही औषधालाही उरला नसता. कविराज हाच पन्हाळा, हेच आम्ही. आणि आमच्या विरोधातला हा तिसरा गट. अजून आमच्या विरोधात किती कटकारस्थानं होणार आहेत कोणास ठाऊक. पण केव्हापर्यंत आम्ही आमच्याच माणसांची लढायचं? मग शत्रूकडे कधी वळावं आम्ही? शत्रूशी कधी लढावं? प्रल्हाद पंत, आज तुम्हाला शिक्षा सुनावताना वाईट वाटतंय आम्हाला. एका राज्याच्या न्यायाधीशाला शिक्षा सुनवावी लागते, परंतु इलाज नाही. प्रल्हाद पंतांना देहदंडाची शिक्षा देण्यात यावी. महाराज क्षमा असावी. महाराज क्षमा असावी. महाराज क्षमा असावी. महाराज इतना डरते हो? हाँ हुजूर. जरूरत नहीं है डरने की. हम गनिमी कावा करेंगे. गनिमी कावा संभाजी राजांच्या खिलाफ? हाँ तो हाजी साहेब सांगा, तुम्हीच सांगा. मुमकिन आहे काय? का आपलं हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या माग? मतलब अहो फडशात पडणार आहे आपला. सांगा की काजी साहेब. हुजूर, तुम तो लड़ते नहीं हो और हम लड़ना चाहते हैं तो रोकते हो. तुम सचमुच हमारे साथ हो या नहीं? जाता है बोलणं म्हणायचं का? कसं आहे कान्होजी, एवढं घाबरू नका. तुम्ही आजपर्यंत घाबरला नाहीत, मग आता का घाबरताय? हो, धारावच्या घरी संभाजी राजे येणार ही खबर आपल्याला मिळाली. आपण पकडलं. कोणाला? तो तयाला. याचा अर्थ काय? शंभूराज सावध आहेत. सावध तर सगळेच असतात. इसमें क्या है? हम छुपा हमला करेंगे, उसको पता भी नहीं चलेगा. काजी साहब, इस डरपोक को समझाओ. कान्होजी घाबरू नका, डरो मत. रण समोर असताना म्हणताय घाबरू नका? देखा काजी साहब, कान्होजी का हौसला टूट गया है. अब हमें किसी जिंदा दिल इंसान की जरूरत है, और वो जिंदा दिल इंसान है गणोजीराव. गणोजीराव, आप उसे ले आइए. मेरे लिए ना सही, आलमगीर बादशाह के लिए ला सकते हो ना?